In this session, we see some more problems on maxima and minima. Okay. That first problem is the perimeter of a triangle is 10 centimeter. If one of the side is 4 centimeter, what are the other two sides of a triangle? When its area is maximum. Which is maximum? Area is maximum. Means your function is area. Okay. The perimeter. Perimeter means sum of the triangle. Let ABC be a triangle. Okay, let ABC be a triangle. Am I correct? ABC be a triangle and small a, small b and small c, small ABC be sides opposite to angles. Am I correct? And therefore perimeter which is given, perimeter equal to A plus B plus C, sum of all three sides, and which is given to be 10. Okay, again one of the side say A equal to 4 and let A equal to 4 be one of side, and therefore 4 plus B plus C equal to 10. So you got B plus C equal to 6. 4 goes to right, and therefore what is value of C? C's value is 6 minus B. Call it number 1. याच्यावरनं या C ची किंमत काय आली आपल्याला? 6 minus B आली. ओके, व्हॅल्यू ऑफ C 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केला आपण प्रॉब्लेम. नाउ व्हेन ऑल 3 साइड्स आर गिवन, then what is area of this triangle ABC? If you know all 3 sides, then what is area? Hero's formula. Learn in 7th or 8th standard. What is that? Under root of S into S minus A into S minus B into S minus C. What is S? Where S equal to A plus B plus C upon 2 semi-perimeter, but A plus B plus C equal to 10 upon 2, and therefore value of S is 5. And therefore what is area? Area, if we denoted by A, then area of a triangle equal to under root of 5 into 5 minus A we assume as a 4 into 5 minus B as it is into 5 minus C. C ची व्हॅल्यू पुन्हा तुम्हाला काय दिली आहे माहिती आहे? C ची व्हॅल्यू 6 minus B and complete it कशावरनं? From 1. Simplify it. What you got? I finish the problem. काय मिळालं बघा तुम्हाला? And therefore area equal to under root of 5 into 5 minus 4 1 into 5 minus B into 5 minus 6 minus minus plus B. म्हणजेच काय होईल? मायनस मायनस बी, बीला प्लस साइन येईल आणि 5 minus 6 minus 1 येईल. एम आय करेक्ट? बरोबर आहे हे. ऑन स्क्वेअरिंग, सगळीकडेच रूट आहे. ऑन स्क्वेअरिंग जर स्क्वेअरिंग केला तर तुम्हाला काय मिळेल बघा? ए स्क्वेअर इक्वल टू 5 into 1 5 into 5 minus B into B minus 1
एम आय करेक्ट? बरोबर आहे का बघा बरं. ओके, सिम्प्लिफाय इट, ब्रॅकेट सॉल्विंग करू. दॅट इज इक्वल टू, आय फिनिश दिस पार्ट ऑल्सो. ओके, therefore 5 into 5b, 5 into -1 -5 minus b square plus b. Am I correct? 5b, 5 into -1 -5 minus b into b minus b square minus minus plus b. If I simplify it, what I got? 5 into bracket minus b square, 5b plus b, 6b minus b square minus 5. Am I correct? 6b minus b square minus 5 as it is. हा झाला तुमचा फंक्शन तयार. याला म्हणू आपण एफ ऑफ एक्स. ऐवजी इथं व्हेरिएबल कोण आहे? बी. साईड आहे. बी चेंज झाला की 6 मायनस बी म्हणजे सी पण चेंज होईल. एक चेंज झाला की दुसरा चेंज होईल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. एक साईड फिक्स आहे, उरलेल्या दोन बदलणाऱ्या आहेत. मग इथं व्हेरिएबल कोण आहे? जो असेल तो बी आहे. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती आहे ना? देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बी, एफ डॅश बी इक्वल टू 5 कॉन्स्टंट, 6 बीचा स्वतःशी 1 येतो, मायनस बी स्क्वेअरचा 2b इंटू इटसेल्फ 1 मायनस 0. ओके, दॅट इज इक्वल टू 30 मायनस 10b. याला नंबर द्या 2. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट अँड देअरफॉर एफ डॅश बी, एफ डबल डॅश बी इक्वल टू 30चा 0 मायनस 10 म्हणजेच मायनस 10. आणि हे ॲन्सर कसं आहे? निगेटिव्ह आहे. आणि जेव्हा डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो तेव्हा फंक्शन कसं असतं? अँड देअरफॉर फंक्शन इज मॅक्झिमम. ओके, फॉर मॅक्झिमा, फॉर मॅक्झिमा एफ डॅश बी इक्वल टू 0. एफ डॅश बी 0 आहे म्हणजेच कोण 0 येईल? 30 मायनस 10b इक्वल टू 0 म्हणजेच b इक्वल टू काय झाला माहिती आहे? 3 झाला. फंक्शन मॅक्झिमम आहे. आता फंक्शन मॅक्झिमम म्हणजे कोण? ए स्क्वेअर मॅक्झिमम म्हणजेच एरिया मॅक्झिमम. ओके, b इक्वल टू 3 अँड देअरफॉर फ्रॉम 1 एक नंबरमध्ये टाकून द्या. सीची किंमत काय आहे माहिती आहे? 6 मायनस बी म्हणजेच तीही किंमत किती आली? 3 आली. याचा अर्थ दोन्ही साईड कशा आल्या? अँड देअरफॉर वेन each remaining side, when each remaining side, ज्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन विचारला त्याच लँग्वेजमध्ये आपण आन्सर देणार. व्हेन ईच रिमेनिंग साईड इज ऑफ लेंथ, इच ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर म्हणजेच तो ट्रायंगल कैसा आहे? आयसोसेलस आहे. दोन बाजू समान आहे. देन एरिया इज मॅक्झिमम. ओके, जेव्हा वन साईड दिलेली असते तेव्हा उरलेल्या दोन्ही बाजू सेम असतील तर त्याचा एरिया काय येईल? मॅक्झिमम येईल. सी द प्रॉब्लेम. ओके, आणखी एक प्रॉब्लेम. अ बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस. हा जो बॉक्स आहे याचा बेस कसा आहे? स्क्वेअर बेस इज टू हॅव अँड ओपन टॉप. वरची बाजू रिकामी आहे. द सरफेस एरिया ऑफ द बॉक्स, सरफेस एरिया ऑफ द बॉक्स is 192 square centimeter. What should be its dimension in order that the volume is largest? ओके, आता हा बॉक्स आहे. बॉक्सचा बेस कसा आहे?
स्क्वेअर आहे. समजा हा बॉक्स आहे, पण याचा बेस आता हा स्क्वेअर नाही. समजा याचा बेस स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर बेस असेल तर मग हा स्क्वेअर बेस आहे, हा बेस आहे. मग याची लेंथ आणि विड्थ कशी येईल? सेम येईल. ओके, याची लेंथ आणि विड्थ कशी येईल? सेम येईल. असा हा स्क्वेअर बॉक्स आहे. आणि या बॉक्सची जी हाईट आहे ती मानू आपण एच. काय काय केलं बघा. लेट एक्स सेंटीमीटर, का इथं युनिट दिलं आहे म्हणून, एक्स सेंटीमीटर, बी लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर बेस and h सेंटीमीटर b height of open box. तो बॉक्स कसा आहे? ओपन आहे. याची का हा सेम आहे म्हणून या सगळ्या बेस सारख्या आहे. ओके, आता ही बाजू जर घेतली आपण, ही बाजू, तर याचा बेस स्क्वेअर आहे. बघा याचा बेस कसा आहे? स्क्वेअर आहे. मग ही एक्स मानली, ही पण, ही दोन्ही बाजू एक्स मानल्या. असा हा बॉक्स आहे आणि ही बॉक्सची काय आहे? हाईट आहे. ओके, तर असा हा बॉक्स आहे. ओके, मग आता देअरफॉर टोटल सरफेस एरिया काय दिला आहे आपल्याला? पहिल्यांदा काय दिलं आहे? तर सरफेस एरिया दिला आहे. मग बॉक्स बनवायचा असेल तर पहिल्यांदा काय येईल? बेस येईल, कारण वरची बाजू रिकामी आहे. बेस एरिया कोणता? हा बेस एरिया. हा जर बॉक्स आहे तुमचा तर याचा हा बेस एरिया येईल. हा बेस एरिया प्लस 1 2 3 4, कारण वरची बाजू रिकामी आहे. एरिया ऑफ 4 साइड्स, एरिया ऑफ 4 साइड्स. ओके, बेस कसा आहे? स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअरचा एरिया प्लस 4 साइड्स कशा आहे? रेक्टँगल आहे. याला लेंथ आहे, याला हाईट आहे. एक्स इंटू एच, एक्स इंटू एच, एक्स इंटू एच, अशा किती बाजू आहे? 4 आहे. 4xh. आणि विच इज इक्वल टू किती दिला आहे तो माहिती आहे ना? 192. हा पार्ट काय आहे? गिवन आहे. मग याच्यावरनं कोणाची किंमत काढायला तुम्हाला जमेल? बघा बरं, पटकन किंमत कोणाची काढता येईल? मग देअरफॉर 4xh, एक्सची नाही काढता येणार, एच एकटा जो असेल त्याची किंमत 192 मायनस एक्स स्क्वेअर, अँड देअरफॉर एच इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. एम आय करेक्ट? याला नंबर द्या 1. आता तुमचं फंक्शन काय आहे? काय आहे? लार्जेस्ट म्हणजे मॅक्झिमम काय आहे? व्हॉल्यूम आहे. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ दॅट ओपन बॉक्स इक्वल टू, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे ना? बॉक्स असेल तर लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, बेस एरिया इंटू हाईट. व्हॉल्यूम काय? मग बेस एरिया काय आहे? एक्स स्क्वेअर इंटू एच. हा तुमचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यात जर मी किंमत टाकून दिली तर मला काय मिळेल? एक्स स्क्वेअर इंटू एच. एच इज 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. असा हा फॉर्म्युला आहे. त्यातला एक एक्स काय केला मी? कॅन्सल केला. तर मला काय मिळेल माहिती आहे? 192x मायनस एक्स क्यूब अपॉन 4, आणि हा झाला तुमचा फंक्शन तयार. ओके, याच्या पुढे काय करायचं? यू नो व्हेरी वेल. याच्या पुढे काय करणार आपण? याचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेणार. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, इथं व्हेरिएबल कोण आहे? एक्स आहे साईडचे, अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गॉट dv बाय dx इक्वल टू 1/4 कॉन्स्टंट आहे. 192 इंटू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. याला नंबर द्या 2. आय फिनिश दिस 2 लाईन्स. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन
डिफरन्शिएट तुम्हाला काय मिळेल डी स्क्वेअर व्ही अपॉन डी एक्स स्क्वेअर 192चा 0 मायनस 6x अपॉन 4 इक्वल टू मायनस 3 अपॉन 2x याला नंबर द्या 3 फॉर मॅक्झिमम एरिया सॉरी एरिया आहे का मॅक्झिमम नाही काय आहे व्हॉल्यूम आहे फॉर मॅक्झिमम व्हॉल्यूम आपण काय करतो माहिती आहे ना पहिला डेरिव्हेटिव्ह काय करतो 0 करतो कारण आपल्याला व्हेरिएबल शोधायचा असतो अँड देअरफॉर कोण 0 होईल माहिती आहे ना 192 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 4 0 होईल म्हणजेच काय होईल 192 मायनस 3x स्क्वेअर इक्वल टू 0 अँड देअरफॉर x square equal to therefore x square equal to yes 64 म्हणजेच x बरोबर काय येईल माहिती आहे ना 8 येईल x बरोबर 8 येईल प्लस मायनस का नाही तर x काय आहे लेंथ आहे स्क्वेअर बेसची म्हणून ओके मग ही किंमत कुठं टाकतो माहिती आहे ना ही किंमत कुठं टाकतो आपण या h आपल्याला लागणार आहे काय आहे तो बाजूला लिहून ठेवू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x ओके मग ही किंमत कुठे टाकायची पुट इन डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर व्ही अपॉन डी एक्स स्क्वेअर ओके मायनस 3 अपॉन 2 इंटू एक्स आला 8 काय आला आन्सर -12 आणि -12 आन्सर कसं आहे निगेटिव्ह आहे याचाच अर्थ आपलं व्हॅल्यूम कसं आहे फंक्शन म्हणजेच कोण व्हॅल्यूम आहे आणि व्हॅल्यूम कसं आहे मॅक्झिमम आहे व्हॅल्यूम इज मॅक्झिमम कधी मॅक्झिमम आहे व्हेन x इक्वल टू 8 and from 1 h इक्वल टू आठवतो 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 into 8 32 and what is your answer 192 minus 64 12 मधनं 4 गेले 8 कॅरी 1 ओके 128 अपॉन 2 ओके अँड दॅट इज इक्वल टू 4 याची किंमत काय आली 4 आली आणि x किती आला 8 आला याचा अर्थ बॉक्सची साईज काय आहे बॉक्सची साईज काय आहे 192 स्क्वेअर सेंटीमीटरचा मॅक्झिमम व्हॅल्यूमचा बॉक्स बसवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल अँड देअरफॉर व्हेन साईड ऑफ स्क्वेअर बेस इज 8 सेंटीमीटर अँड हाईट इज 4 सेंटीमीटर कधी 192 स्क्वेअर सेंटीमीटर जेव्हा त्याचा सरफेस एरिया असेल तेव्हा देन त्यावेळेला त्याचं व्हॅल्यूम कसं असेल या साईजचा बॉक्स घेतला तर व्हॅल्यूम इज मॅक्झिमम आणि मग तेव्हा ते व्हॅल्यूम काय असेल मॅक्झिमम असेल आणि असा हा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे फक्त प्रॉब्लेम नीट वाचा प्रॉब्लेम नीट कळाला म्हणजेच तुम्हाला 50% सोल्युशन आला असं त्याचा अर्थ होतो ओके आणि 1 by 1 स्टेपने तो सॉल्व करा बघा एकदम सिंपल पार्ट बघा वन मोर प्रॉब्लेम शो दॅट अमंग रेक्टँगल्स ऑफ गिवन एरिया स्क्वेअर हॅज लिस्ट पेरिमीटर ओके जर स्क्वेअर असेल तर याचा आणखी एक कंडिशन आहे स्क्वेअर जर असेल तर पेरिमीटर कमीत कमी असतो एरिया मॅक्झिमम असतो ओके कसं तर चेक करूया मग लेट आपण काय घेतला लेट एक्स अँड वाय बी लेंथ अँड width of a rectangle. Am I correct?
काय दिलेलं आहे, एरिया दिलेला आहे. देअरफॉर एरिया जो डिनोटेड बाय ए से इक्वल टू XY. आणि हा कसा आहे, हा एरिया कसा आहे तुमचा, फिक्स आहे. मग याच्यावरनं कुणाची तरी एकाची किंमत काढा. अँड देअरफॉर Y इक्वल टू A/X. ओके. नाव काय फंक्शन काय आहे, पेरीमीटर आहे. ओके. अँड देअरफॉर पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2x + 2y. पेरीमीटर आपण दाखवू P ने, 2x + 2 अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y, A/X. ओके. हा झाला तुमचा फंक्शन तयार, हा तुमचा झाला फंक्शन तयार. मग याचा काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतो. एरिया कॉन्स्टंट आहे म्हणजे फिक्स आहे. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अँड देअरफॉर वी गॉट dp/dx इक्वल टू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 2a कॉन्स्टंट, 1/x चा मायनस 1/x². ओके. अँड दॅट इज इक्वल टू, हा जर सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे ना, 2 - 2a/x². नंबर पुढचा द्या 3. हा सिम्प्लिफाय करू कारण आपल्याला आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. -2ax न्यूमरेटरला घेतलं तर काय होईल, -2. अँड देअरफॉर डबल डेरिव्हेटिव्ह d²p/dx², कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके. -2a आणि पुन्हा x⁻² चा -2x⁻³ आणि मग हा मायनस प्लस होईल 4a/x³, 4a/x³ आणि याला पुढचा नंबर द्या 4. ओके. आता एरिया कसा आहे, सॉरी पेरीमीटर कसा आहे, लिस्ट आहे. मग फॉर लिस्ट पेरीमीटर, पण कुठल्या पॉईंटला किती लेंथ घ्यावी लागेल माहीत नाही, म्हणून ते शोधण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 करतो. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 केला म्हणजे कोण 0 होईल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 केला तर कोण 0 होईल, 2 - 2a/x² काय होईल, 0 होईल. म्हणजेच 2x² इक्वल टू 2a होईल. ओके. 2 दोन्हीकडचा काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच एक्सची किंमत काय येईल, √a येईल. ओके. ही किंमत कुठं टाकायची, फ्रॉम 4 मध्ये टाकून द्या. डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकली तर तुम्हाला काय मिळेल, d²p/dx² इक्वल टू 4a/x. एक्सची किंमत √a, a चा 3/2. ओके. आणि ही एरिया निगेटिव्ह असतो का, नाही. याचा अर्थ ही जी संख्या येईल, हा जर घेतला तर काय होईल माहिती आहे, 4/a⁻². ओके. आणि विच इज इक्वल टू पॉझिटिव्ह. हा एरिया कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि जर एरिया पॉझिटिव्ह असेल, फंक्शन पॉझिटिव्ह, सॉरी एरिया पॉझिटिव्ह म्हणून ही संख्या पॉझिटिव्ह, म्हणजेच फंक्शन कसं आहे, पॉझिटिव्ह. फंक्शन काय आहे तुमचं, पेरीमीटर आहे. आणि याचा अर्थ तर डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर फंक्शन कसं असतं, देअरफॉर फंक्शन इज मिनिमम असतं का, डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला कधी, व्हेन x इक्वल टू √a. ओके. ही किंमत 1 नंबरमध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर फ्रॉम 1 y इक्वल टू a/x मीन्स a/√a म्हणजेच √a. आणि दोघांच्याही किमती कशा आल्या,
एक्सची पण रूटे आली, वायची पण रूटे आली, अँड देअरफॉर आणि म्हणून अँड देअरफॉर एक्स इक्वल टू वाय इक्वल टू रूट ए. याचाच अर्थ तो रेक्टँगल नसून काय आहे, कारण प्रत्येक अँगल 90 आहे आणि दोन्ही साईड्स इक्वल आहे. अँड देअरफॉर व्हेन रेक्टँगल आणि म्हणून तुमचा क्वेश्चन आहे व्हेन रेक्टँगल इज अ स्क्वेअर ऑफ गिव्हन एरिया देन पेरिमीटर इज लिस्ट. आणि हा तुमचा आन्सर आहे. असा हा प्रॉब्लेम आहे. ओके.